पहिले कोणाचं बघायचं आपल्याला 46 आणि 24. याच्या पहिले एक गोष्ट लक्षात घ्या, एक थोडस आपल्याला हेल्प होईल. थोडं आधी जातो मी. हे ग्रुप्स आहेत आपल्या जो त्याच्यावर इथे पहिले ग्रुप्स बघून घ्या. ठीक आहे, 1 ते 9 पर्यंत स्क्वेअर दिसून राहिले, इथं 10 पर्यंत दिसून राहिले, 1 ते 9 पर्यंत दिसून राहिले. ठीक आहे, एक लाईन मी ड्रॉ करतो, व्यवस्थित लक्षात. ठीक आहे, इथे बघ 1 1 4 4 9 9 6 6 आणि हा 5. 5चं काहीच नाही आहे, हेच बघा फक्त बाकीचे. ठीक आहे, तर या लाईनच्या त्या साईडला जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, या लाईनच्या राईट हँड साईडचे नंबर तिकडच्या साईडला हे नंबर दिसतात का बघा. 2 3 7 8 दिसून राहिलं का नाही. ठीक आहे, कोणते नंबर दिसतात, 1 4 9 6 5 6 9 4 1. बरोबर आहे. तर कुठल्याही परफेक्ट स्क्वेअर संख्येच्या शेवटी या लाईनच्या तिकडचेच नंबर राहतात. ठीक आहे, बघा 1चा स्क्वेअर 1 आहे, 11चा स्क्वेअर किती आहे, शेवटी 1 आहे. 21चा स्क्वेअर शेवटी 1 आहे. 31चा स्क्वेअर 961 शेवटी 1 आहे. 41चा स्क्वेअर 481 सॉरी हा 481 शेवटी काय आहे, 1681 आहे. सॉरी 41चा किती, 1681 शेवटी काय उरायला 1. 2चा करसाल 4, 12चा 144 शेवटी काय आला 4, 22चा 484 शेवटी 4, 32चा 1024 शेवटी 4. तर हे नंबर्स काय होतात, रिपीट होतात. ठीक आहे, आता इथं लक्ष द्या. म्हणजे आता आपल्याला ज्या संख्येचा स्क्वेअर रूट काढायचा आहे त्याचा शेवटचा नंबर जर 1 असेल तर पेअर आहे 1 अँड 9. तर हे 1 आणि 9 का बरं पेअर झाली, तो 1चा स्क्वेअर 1 आहे आणि 9चा स्क्वेअर किती आहे 81. तर शेवटी काय आहे 1. ठीक आहे, जर शेवटचा नंबर 4 असेल तर पेअर काय झाली 2 अँड 8. तो 2चा वर्ग 4 आणि 8चा वर्ग 64 शेवटी 4. ठीक आहे, 9 असेल तर 3 आणि 7, 3चा वर्ग 9, 7चा वर्ग 49 शेवटी 9. 6 असेल तर 4 आणि 6, 4चा वर्ग 16 शेवटी 6, 6चा वर्ग 36 शेवटी 6 आणि 5 असेल तर 5, त्याचा काही वांधा नाही. ठीक आहे, तर आपल्याला हे हा वाला पोर्शन महत्वाचा आहे, हा लिहून घ्या. 1 साठी 1 आणि 9, 4 साठी 2 8 आणि कुठून आले ते लिहायचं असेल तर मग त्याच्यासाठी ते पण लिहावं लागेल. ठीक आहे, हे पुढे लिहून घ्या. ह्या पेअर इम्पॉर्टंट आहे, म्हणजे एका जागचं टेन्शन आपलं चाललं जाईल थोडं. झालं, क्लिअर लिहून झालं, करू क्लिअर करू याला. या पेअर कशा कामात पडतात ते आपण बघू. एक आणखी मी स्क्वेअर रूटची मेथड घेत होतो पण ती आता कॅन्सल केली कारण ती कन्फ्युज करू शकते. जे त्या दिवशी घेतली ती ओके आहे, ती सर्वात फास्ट मेथड आहे. कारण हे वाले बघू आपण. ठीक आहे, आता येऊ आपण 4624 वर. ठीक, याचा आपल्याला काय घ्यायचा आहे स्क्वेअर रूट. आणि आता हे वेगळी मेथड आपण शिकत आहे. तर याच्यात लक्षात घ्या, उजवीकडनं 2 2 नंबरचे ग्रुप करावं लागतात.
कुठून करावं लागते, उजवीकडनं, राईट हँड साईड. ठीक आहे. आणि मग आता काय करायचं आहे बघ, तर हे थोडी डिव्हिजन मेथड आपल्याला इथं वापरायची आहे. कोणती मेथड वापरायची आहे, डिव्हिजन. ठीक आहे. तर फक्त आता साध्या भागाकारामध्ये आणि या भागाकारामध्ये फरक काय लक्षात घ्या. साध्या भागाकारामध्ये आपण समजा आता याला भाग द्यायचा असला तर पहिल्या एका नंबर बद्दलच विचार करतो. इथं आपल्याला ग्रुप्सचे विचार करायचे आहे. कशाबद्दल विचार करायचा आहे, ग्रुप्स बद्दल. ठीक आहे. तो पहिला ग्रुप मध्ये कोण आहे मग, 46. म्हणजे आपल्याला पहिलं कशाबद्दल विचार करायचा आहे, 46 बद्दल. क्लिअर आहे. मला सांगा आता भागाकारामध्ये आपण काय करतो, एक तर एक्झॅक्ट तो नंबर आला पाहिजे, नाही तर त्याच्या काय असला पाहिजे, जवळचा नंबर असायला पाहिजे. ठीक आहे. मग याच्या जवळचा नंबर कोण येईल, समजा 42, सायन्स साठी 42 वगैरे. ठीक आहे. पण इथं एक गोष्ट लक्षात घ्या, जे दोन नंबर आहेत दोन्ही सेम असले पाहिजे. म्हणजे 12 96, ठीक आहे, 17 साती किंवा 18 5 असे नंबर इथं चालत नाही. नंबर पाहिजे सेम वाले. म्हणजे 6 6 36, 7 7 49, 8 8 56, सॉरी 8 8 64. ठीक आहे. तो अशा टाईपचे नंबर आपल्याला पाहिजे आहे. किंवा तुम्ही सरळ विचार करू शकता की हा जो 46 आहे हा कुठल्या दोन स्क्वेअर संख्येच्या मधात आहे, 6 आणि 7. ठीक आहे. 6चा स्क्वेअर किती आहे रे, 36. आणि 7चा स्क्वेअर किती आहे, 49. तो 36 आणि 49च्या मधात 46 आहे. बरोबर आहे. ठीक आहे. तर यातला ऑलवेज लहान वाला घेऊन द्या. किती झालं, 6 6 36. या दोघांचा गुणाकार इकडे लिहून घेतला. ठीक आहे. मग इथं करावं लागते मायनस. आता 46 मधून 36 गेले, किती राहिले रे, 10 राहिले. ते समजलं. आणि साध्या भागाकारामध्ये नंतरचा एक नंबरच खाली येत असतो, इथं पूर्ण ग्रुप खाली येतो. म्हणजे कोण येणार, 24. ठीक आहे. मग आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन इकडे लिहायचं आहे आणि या दोघांची ऍडिशन खाली लिहायची आहे. 6 अधिक 6 किती होते, आणि हे 12 या लाईनच्या थोडेसे दूर लिहायचे. ठीक आहे. कारण इथे आपल्याला एक नंबर पुट करायचा आहे. ठीक आहे. पण आता इथलाही नंबर सेम असला पाहिजे. म्हणजे जो नंबर इथं टाकला तोच नंबर इथं टाकून यांचं मल्टिप्लिकेशन याच्या जवळ पोचायला पाहिजे. ठीक आहे. तो आता हा शेवटचा ग्रुप आहे आपला 24. म्हणजे त्याच्या तिकडे कोणता ग्रुप आहे का, नाही. तो इथे काय करायचं लक्षात घ्या, लास्ट डिजिटवर फोकस करायचं. लास्ट डिजिट कोण आहे इथं, 4. तर 4 साठी पेअर काय आहे, 4 ची पेअर 2 आणि 8, 2 आणि 8. मग आता या पेअरचा उपयोग काय आहे बघा, एक तर इथं 2 येणार, नाही तर कोण येणार, 8 येणार. ठीक आहे. मग हा नंबर रीड करा पूर्णचा पूर्ण. पूर्णचा पूर्ण नंबर किती आहे हा, 1024. मी जर समजा इथं 2 टाकले तो 122 दोन्ही किती होतील, 122 दोन्ही 244. तो याच्या जवळ पोचू राहिला का, नाही. म्हणजे 2 नाही टाकतायत, पुन्हा टाकावं लागेल 8. मग जर मी 8 टाकला तर पहा काय होते. ठीक आहे. 8 8 64, 4 हातचे आले 6, 12 8 96, 96 अधिक 6 किती रे, 100. गेला पूर्ण भाग. ठीक. मग आता आपला आन्सर काय, तो हा 6 जो की रिपीट झाला आणि हा 8. त्याचा आन्सर किती आहे, 68. समजलं थोडंफार, लिहा मग अजून समजा. काय वेळ, नाही नाही, अप्रॉक्सिमेट सर्व निघतात त्याच्यात, सगळे सगळे मी काढून दाखवतो तुम्हाला, टेन्शन. याच्यात काही पण चालतं, मोठा नंबर असो, लहान नंबर असो, डेसिमल नंबर असो, परफेक्ट असो, परफेक्ट नसो, कुठल्याही संख्येचा स्क्वेअर रूट याच्यात काढता येतो. स्क्वेअर रूट ऑफ एनी नंबर म्हणू शकता तुम्ही. 1 अंकी असो, 2 अंकी असो, 4 अंकी, 6 अंकी, 10 अंकी, कितीही अंकी असो, काही अडचण नाही. तो ग्रुपवर मी 2 वेळा ते स्क्वेअर रूट शेअर केलेला आहे. जे नव्हते त्या दिवशी त्यांनी आवश्यक बघा. त्या दिवशी हे कमीत कमी कामात पडते आपल्याला एक्झाम मध्ये. तुमच्या माहितीसाठी सर्वात जास्त जे त्या दिवशी झालेलं आहे तेच कामात पडते. ठीक. पण जर एखाद्या वेळेला त्याचं पूर झालं, मोठा नंबर टाकायचं,
तर मग तशा वेळेला आपल्याला माहिती पाहिजे. बघायचं नेक्स्ट. तो क्लिअर करू याला. मोठा नंबर. आणि एकदम नवीन गोष्ट शिकत असताना स्टार्टिंगला आपली थोडीशी कठीण वाटतेच ती, हा, तर टेन्शन नाही घ्यायचं. बघा, 4 6 6 4 8 9 ना, दोन दोनचे ग्रुप, 3 ग्रुप झाले हे, ठीक आहे. आणि शिकवत असताना पहिले बोर्डवर लक्ष देत चला. आणि एका एका ग्रुपचा विचार करायचा. तो पहिला 46चा आणि तो आताच झालेला आहे आधी. काय येईल इथं? 6 6 36. तर गेले तर किती आले रे? 10. वरचे किती येतील? 64. मग हे 6 अधिक 6 किती? 12. या दोघांचा गुणाकार इथे, दोघांची ऍडिशन खाली लिहितो, ठीक आहे. मग इथे एक नंबर, इथे एक नंबर. मग आताच आपण पोहोचलो होतो, ठीक आहे. तो किती जातो इथं? 8चा किती होते ते? 1024, ठीक आहे. मग 1064 मधून आताच केलं ना आपण हे, ठीक आहे. 1024 गेले तर किती राहिले रे? 40, ठीक आहे. आणि वरचा नंतरचा ग्रुप मग 89, ठीक आहे. म्हणजे 128 गुन्ह्याला 8 होतात 1024. 1024 तर 1064 मधून काढल्यावर किती राहतात? 40, ठीक आहे. आणि नंतरचा ग्रुप खाली, ठीक आहे. आता 128 अधिक 8 या दोघांची इकडे ऍडिशन चालते आणि यांचा गुणाकार तिकडे द्यावा लागतो, ठीक आहे. 128 अधिक 8 किती रे? 136. मग इथे एक नंबर, इथे एक नंबर आणि याच्या जवळ आपल्याला पोचायचं आहे. तर जेव्हा शेवटचा ग्रुप राहतो तेव्हाच पेअर बघायची आहे, प्रत्येक वेळेला पेअर बघायची नाही. मग 9 साठी पेअर काय आपल्या जवळ? 3 आणि 7, 3चा वर्ग 9, 7चा वर्ग 49, शेवटी 9. मग याचा अर्थ इथं एकतर 3 येणार, नाही तर कोण येणार? 7 येणार, ठीक. मग आता हा नंबर रीड करा, 4089. मी जर इथं 7 टाकला आणि 7 एक 7 म्हणजे 7000च्या वर नंबर नाही जाणार का? इथं अंदाज लावता येईल. म्हणजे आपण कोणता नंबर टाकू शकतो इथं? 3. पाहून घ्या मग. 3 त्रिक 9, 3 सक 18, 13 त्रिक 39 आणि 40 गेला. आपला आन्सर काय? 680. हा 6, हा 8 आणि हा बाकीचे काय? म्हणजे 683चा काय आहे तो स्क्वेअर. लिहून बोला ना बेटा. हा आहे ना, टेन्शन नका घेऊ. एवढा लवकर टेन्शन नका घेत. जेव्हा टॉपिक संपला त्याच्यानंतर डिफिकल्टी काढा. टॉपिक संपू द्या पाहिजे. बॅच नाही बनवल्या गेली होती ना. आता सर्वांचे ऍडमिशन झालेले आहेत का? एनीवन रिमेन विथ द ऍडमिशन्स? तुमची बाकी आहे. बाकीच्या झाली आहे सर्वांची? ऍप डाउनलोड केलं सर्वांनी? आपल्या क्लासचा ऍप डाउनलोड केलं का? एक ग्रुप बनवतो, ऍड होतो. ऑल बॅचेस मध्ये ऍड केलाय का तुम्हाला? की कशातच ऍड नाही येत सध्या? नाही नाही, तो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. मी ऍपवर म्हणत आहे. ऍपवर कुठल्याच याच्यात तुम्ही ऍड नाहीये? ऍप डाउनलोडेड आहे सर्वांचे? कोणाचे नाही आहे ऍप डाउनलोड? करून घ्या, ऍप डाउनलोड करून घ्या, ठीक आहे. करून देतो मी ऍप. करू, क्लिअर करू याला. लिहून झालाय सर्वांचं? नेक्स्ट. घ्या 5 अंकी नंबर 8008, ठीक आहे. 8008
ठीक आहे. तर इकडे लक्ष द्या, ग्रुप आपल्याला राईट हँड साईडनच करायचे आहे. मग हा नंबर जर एकटा सुटते त्याला एकट्याला सोडून द्या. ठीक आहे. जर वाटत असेल भीती वाटल त्यासोबत 0 देऊन द्या. नाही भीती किती वाटली त्याला एकट्याला तर कोणाला सोबत द्यायचं मग त्याला 0. ठीक आहे. आपणच शोधला, आपण देऊ शकतो, वापरू शकतो कसंही. ठीक आहे. समजलं का? एक तर त्याला 8 एकटा ठेवला तरी चालते, नाही तर 08 द्या. 08 म्हणजेच काय आहे तो 8च आहे. ठीक आहे. आता हा झाला पहिला ग्रुप आपला. तर पहिले याच्याबद्दल विचार, कुठल्या दोन स्क्वेअर संख्येच्या मधात आहे 8? 2 आणि 3. 2चा स्क्वेअर 4 आहे आणि 3चा स्क्वेअर किती 9. 9 घेतला त्याच्यापेक्षा मोठा नाही होणार का? बघा आपल्याला काय पाहिजे, लहान पाहिजे. म्हणजे कोण घ्यावं लागेल 2. तर 2 इंटू 2 इज 4. 8 मायनस 4 किती रे 4. नंतरचा ग्रुप खाली येतो. ठीक आहे. मग हे 2 अधिक 2 किती 4. आता इथं जे कठीण टास्क आहे ते इथंच आहे, फक्त सेकंड स्टेप. इथं आपल्या मनाने आपल्याला नंबर टाकावा लागतो. फर्स्ट याच्यात कुठल्या दोन स्क्वेअर संख्येच्या मधात ते आपण काढून घेतो. आणि जेव्हा लास्ट ग्रुप राहते तेव्हा ते मी ग्रुप्स दिलेले आहे तुम्हाला. फक्त प्रॉब्लेम कुठे आहे, या ठिकाणी. या ठिकाणी थोडे नंबर टाकून बघा लागतात. तो आता लक्षात घ्या, मी समजा 8 टाकला. 8 8 64 4 हातचे आले 6 8 चौक 32 आणि 6 38. चालते? नाही चालत? 400 किंवा 400 पेक्षा थोडासा कमी. तो आता 9 जर टाकला तर 400 पेक्षा जास्त नाही चालला जाईल का तो? म्हणजे कोण चालते इथं 8. आणि किती आलं ते 384. म्हणजे 48 गुन्ह्याला 8 किती होऊन राहिले 384. मग यातून 384 काढले तर किती राहिले रे 16. ठीक आहे. आणि मग नंतरचा ग्रुप खाली घ्या 89. मग हे 48 अधिक 8 किती रे 56. 48 अधिक 8 किती 56. मग इथे एक नंबर, इथे एक नंबर आणि याच्या जवळ आपल्याला पोहोचायचं आहे. तर मग आता सरळ या 9 साठी ग्रुप काय 3 आणि 7. जेव्हा शेवटचा ग्रुप राहते तेव्हाच हे पेअर बघायची आहे. ठीक आहे. तर एक तर 3 येणार, नाही तर 7 येणार. तुम्ही सांगा कोण येणार? 3 येणार. कारण 7 जर टाकला 7 5 35 म्हणजे 3000च्या वर चालला जाईल नंबर. आपल्याला पाहिजे 1600च्या जवळपास. म्हणजे कोण येते 3. मग 3 न गुणलं की सरळ 1689 म्हणजे करायचं आवश्यकताच नाही आहे. एक वेळा जर तुमचे अंदाज लागायला लागते तर. म्हणजे काय होते हे 280. क्लिअर आहे? लिहा तिकडचं ट्राय करून पहा बरं येते का तुम्हाला, तर काही समजलं असेल तर. 401956. सहाशे 24 26 34 आणि 634.
बघायचं. बघा लक्षात 4019 आणि 56 दोन दोनचे ग्रुप करायचे. कितीचे ग्रुप करायचे आहे? दोन दोनचे. आता पहिला ग्रुप 40. हा किती जाता येईल रे? 6 6 36. कुठल्या दोन स्क्वेअर संख्येच्या मधात आहे तर 6 आणि 7 36. तर 40 मधून 36 गेले 4 8. वरचे किती? 19. हे 6 किती रे? 12. एक नंबर इथे, एक नंबर इथे. ठीक आहे. आता जर 2 टाकला तर 122 दोन्ही 244. त्याच्यापेक्षा फार कमी होऊन जाते. 4 जर टाकला तर 400च्या खूप वर चालला जाईल. म्हणजे कोण टाकावं लागेल इथं? 3. 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6, 3 1 3. मग यांचा करा मायनस. 9 मधून 9 गेला 0, 11 6 गेले 5. ठीक आहे. 3 मधून 3 गेले 0. म्हणजे 50 राहतील. ठीक आहे. वरचे किती रे? 56. मग हे 123 अधिक 3 किती? 126. एक नंबर इथे, एक नंबर इथे. याच्या जवळ पोहोचत आहे. 6 साठी पेअर काय आहे? 4 आणि 6. एक तर 4 येईल, नाहीतर मग 6. बरेच जण प्रत्येकाच्या वेळेस पेअर घेत बसतात बरं. पेअर कधी घ्यायची आहे? फक्त लास्ट ग्रुपला. ठीक आहे. मग एक तर 4 येणार, नाही तर 6 येणार. 6 तर येणार नाही, म्हणजे कोण येणार आहे? 4. कारण 6 टाकला तर 6000च्या वर चालला जाईल नंबर. ठीक. 4 घेऊन घ्या. म्हणजे आन्सर काय रे? 630. क्लिअर? याचा काढून पण 232324 232324. फोर 82 बघायचं. 232324. ठीक. दोन दोनचे ग्रुप. आता पहिले कोणाबद्दल विचार करायचा आहे? 20. किती जाईल रे इथं? तर पहिला 5 5 25 मोठा होईल. काय घ्यायला लागेल? 4 4 16. 23 मधून 16 गेले किती राहिले? 7. वरचा किती येणार? 23. नंतरचा ग्रुप खाली. ठीक आहे. तो 4 आणि 4 किती रे? 8. आता प्रॉब्लेम इथंच आहे की इथं कोणता नंबर जाईल. ठीक आहे. तर मोठ्यात मोठा नंबर टाकून पाहायचा, कारण तिकडचा नंबर मोठा आहे ना. ठीक. तर समजा मी पहिले 8 टाकला. तो 8 8 64. 8 8 64 आणि 6 किती? 70.
चालते सरळ सरळ. ठीक आहे. आता समजा 9 टाकला असता तर 9 9 81, 9 8 72 आणि 8 किती रे 80. तो मोठा झाला असता त्याच्यापेक्षा. मग कोणता चालते इथं 8 चालते. किती होते 704. मग 723 मधून 704 गेले तर 19. वरचा किती येणार 24. फक्त इथं झंझट आहे थोडीशी, बाकी तर काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. 88 आणि 8 किती रे 96. मग इथे एक नंबर इथे एक नंबर याच्या जवळ पोचायचं आहे. 4 साठी पेअर किती 2 आणि 8. तर कोण येणार 2 येणार ऑब्विसली. 8 9 72 7000च्या वर चालला जाईल नंबर. इथून इथं मल्टिप्लाय करायचं सरळ. ठीक आहे. समजा मी 8 टाकला असता 8 9 72 म्हणजे 7000च्या वर नंबर गेला असता ना. आणि 2 टाकला तर 1800 1900 जवळपास पोचू राहिला तो. ठीक आहे. झालं मग बाकी काही करायची आवश्यकता नाही. 482 इज द आन्सर. हे इथलं कॅल्क्युलेशन करून मायनस करून काही अर्थ नाही आहे, कारण आपल्याला याच्याशीच मतलब आहे, हे काही घेणं देणं नाही. ठीक आहे. तिकडचं ट्राय कर. आता ते पॉइंट दिसत आहे असं समजा पॉइंट आहेच, मग काढा. तिथं असं कन्सिडर करा की पॉइंट आहेच नाही, म्हणजे तो सरळ नंबर आहे 48580 त्याचा स्क्वेअर रूट काढायचा आहे आपल्याला. सिक्स 97. किती येते आता का 697. ठीक. चल बघ, बघायचं विदाउट पॉइंट याचा आन्सर आपल्याला काढून घ्यायचा आहे. ठीक आहे. 48580 तो असं समजायचं पॉइंट आहेच नाही, आणि 2 2चे काय करायचे ग्रुप. ठीक आहे. तो पहिला विचार कोणाबद्दल 48 बद्दल. तो 6 आणि 7च्या स्क्वेअरच्या मदत आहे. तो पहिले 6 6 6 36. तो किती राहिले रे 12. आणि वरचा किती येणार 58. हे 6 6 किती 12. इथे एक नंबर इथे एक नंबर. ठीक आहे. तो 126 टाकून पाहतो. समजा 6 6 36 3 राहिले. हे 12 सेकंद 72 आणि 3 किती रे 75. लहान होऊन राहिला. ठीक. तो थोडासा मोठा नंबर टाकून पाहतो. हे 12 तर राहतीलच. ठीक आहे. 8 टाकू 8 8 64. 12 8 96 अधिक 6 किती 102. ठीक आहे. याच्याही पेक्षा मोठा चालते का पाहून घ्यायचं. 9 टाकून पाहू. 9 9 81. 12 9 108 आणि 8 किती रे 116. तर हा चालते. ठीक. तर हे स्टार्टिंगला थोडीशी मेहनत इथं लागेलच आपल्याला सेकंड स्टेपला. येता का लक्षात. पण मेहनत घेणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय प्रधानमंत्री बनता येत नाही आणि आपल्याला मॅनेजर बनता येत नाही, असं काल गुलाम नबी आझादनं सांगितलं बाबा. ठीक आहे. चल, तर कोण टाका लागते इथं. किती होऊन जाते मग हे 1161. तर 8 मधून 1 गेला 7. 15तून 6 गेले, सॉरी हा 15तून 6 गेले 9. एक वापस दिला तर 12. 0 होऊन देतो. म्हणजे 97 काय राहते रिमेन राहते.
नंतरचा कोण घ्यावं लागते 09. मग याची ऍडिशन किती रे 138. मग इथे एक नंबर इथे एक नंबर याच्या जवळ आपल्याला पोचायचं आहे. 9 साठी पेअर काय आहे 3 आणि 7. कोण येईल मग वाटते तुम्हाला 7 येईल सरळ सरळ, कारण 3 टाकला तो 3-4 हजाराच्या रेंज मध्ये. नंबर कितीच्या रेंज मध्ये आहे 9,000 आहे. म्हणजे कोण पाहिजे इथं 7. मग आपला आन्सर काय रे 697. ठीक आहे. आता इथे पॉइंट होता आपला ओरिजिनल याच्या पॉइंटच्या नंतर ग्रुप बघा किती आहे इकडे एक ग्रुप. आलेल्या आन्सरला उजवीकडून एक डिजिट सोडून पॉइंट, म्हणजे आन्सर किती आहे तर 69.7. नेक्स्ट पाहिजे इथेही असं समजा पॉइंट नाहीये 7व्या नंबर विदाउट पॉइंट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. आता हे तरी बरीचशी प्रॅक्टिस मी तुमची क्लासमध्येच घेऊन घेतो. अजूनही जर घरी तुम्ही चांगली प्रॅक्टिस केली त्या दिवशी तर तो टॉपिक इथंच खतम होऊन जातो. त्या सोबतच्या कोणी जर बाहेर क्लासेस जॉईन केले असेल त्याला एवढा स्क्वेअर रूट काढायला लावा, पहा त्याचे हाल काय होतात तर. थोडा फक्त विचारून पाहिजे. तुम्ही जर खरंच प्रॅक्टिस केली तर एका सेकंदात त्या दिवसच्या मेथडने तुम्ही स्क्वेअर रूट काढू शकता. अदर क्लासमध्ये अंदाज घेऊन हा पाठ शिकवला जातो. एवढं येऊ शकतं, हे असू शकते नाही ते असू शकते. बघायचं येत आहे 69.6. किती 7 नंबर आहेत ना ते, अरे नंबर किती आहेत 7 आहेत. 128 36 आणि 89. उजवीकडनं 2-2चे ग्रुप करायचे आहे. तो हा एक एकटा आहे त्याचा एकट्याचाच काय होईल ग्रुप. ठीक आहे इकडे लक्ष देतो. आता पहिला भाग एक बद्दल विचार आहे तर पहिला एकच जाईल. एक मधून एक गेला 0. नंतरचा ग्रुप खाली म्हणजे कोण रे 28. इकडे लक्ष द्या. 1+1 किती 2. मग इथे एक नंबर इथे एक नंबर त्याच्या जवळ आपल्याला पोचायचं आहे. ठीक आहे. तेव्हा आता इथं जर बघितलं 2 टाकला तर 22 2 44 होऊन जाईल. म्हणजे सरळ सरळ कोण टाका लागते 1. 21 1 21. 28 मधून 21 गेले 7 राहिले. नंतरचा ग्रुप कोण आहे 36 खाली उरायला. ठीक आहे. हे 21 अधिक 1 किती रे 22. मग इथे एक नंबर इथे एक नंबर. आता 2 टाकला तर 444 होऊन जाईल तो. ठीक आहे. आणि 4 टाकला तर 800च्या वर चालला जाईल. म्हणजे कोण टाकायला गेली तर 3. 3 3 9 3 2 6 3 2 6. 16तून 9 गेले 7 राहिले. एक वापस 13तून 7 गेले 6 एक वापस तर हे 0. नंतरचा ग्रुप कोण आहे मग 89. आणि याची ऍडिशन किती रे 226. इथे एक नंबर इथे एक नंबर. 9 साठी पेअर आहे 3 आणि 7.
3 बसते 7 2 14 14 राजा वर चालला जाईल नंबर. ठीक आहे, म्हणजे कोण आला आपलं 1 1 3 3. इथे पॉइंट आहे, पॉइंट नंतर ग्रुप किती आहे 1 आणि 2. उजवीकडनं 2 डिजिट सोडून पॉइंट, त्याचा आन्सर किती 11.13. तिकडचं ट्राय करतो विदाउट पॉइंट. चलो ट्वेल्व पॉइंट सिक्स. बघायचं बघा लक्षात 158 आणि 76. इकडनं 2 2 चे ग्रुप, तर हा एक एकटा उरला एकटा सोडला. पहिला तर एकच जाईल, शून्य उरते सरळ सरळ. नंतरचा ग्रुप कोण रे 58, एक आणि एक 2. मग आता 2 तर जाऊ शकते इथं, 22 2 44. 4 राहिला, किती राहिला 1. वरचे किती 76. 22 आणि 2 किती रे 24. मग इथे एक नंबर इथे एक नंबर, याच्या जवळ पोचायचं आहे. 6 साठी पेअर काय आहे 4 आणि 6. ठीक आहे, तो 6चा जाईल. साइन दोन्ही 12, 1400च्या रेंज मध्ये जाऊ शकतो तो. ठीक आहे, तो 6च जातो. म्हणजे आन्सर किती 126. इथे पॉइंट आहे, पॉइंट नंतर एक ग्रुप आलेल्या आन्सरला एक डिजिट सोडून पॉइंट, म्हणजे किती झालं 12.6. समजला का हा प्रकार? ठीक. तो यानी जे आहे ते कुठल्याही संख्येचा आपण काय करू शकतो स्क्वेअर रूट फाइंड करू शकतो. ठीक आहे, एक नंबर तुम्हाला देतो. 94864. याचा स्क्वेअर रूट काढा. 94864. बघायचं. ठीक आहे, लक्षात 2 2 चे ग्रुप करायचे आहे. तर पहिले 3 त्रिक 9 जाणार सरळ, 9 मधून 9 गेला 0.
नंतरचा कोण राहते रे 48, बरोबर. हे 3 आणि 3 किती 6. आता इथे एक नंबर आणि इथे एक नंबर, ठीक आहे. आता इथे कोणताही जरी नंबर टाकला तो 48च्या वर जाणार आहे. म्हणजे एक जर टाकला तो 61 एक 61 48च्या काय आहे वर, बरोबर आहे. मग आपल्याला नंबर काय पाहिजे, एक तर 48 नाही तर 48 पेक्षा थोडासा कमी. तो तर काही येऊ शकत नाही. तर मग जसं आपण साध्या भागाकारामध्ये करतो, पॉईंट घेतो, नंतरचा ग्रुप खाली घेतो किंवा शून्य घेतो, ठीक आहे. तर इथं काय घ्यावं लागते 0. काय घ्यायचं आहे 0. आणि नंतरचा ग्रुप इथं येतो खाली. नंतरचा ग्रुप काय येतो खाली 64. मग आता याच्या इकडे एक नंबर आणि इथे एक नंबर याच्या जवळ पोचायचं आहे. आता शेवटचा ग्रुप आलेला आहे, तर आपली पेअर वापरू शकतो आपण. म्हणजे इथं एक तर 2 येणार नाही तर 8 येणार. कोण येईल मग सांगा तुम्ही. 8 येणार. तो 8 आठी आठी 64 आणि 8 सकम 8. सरळच बसते तो ठीक. मग आपला आन्सर बघा काय झाला, हा 3 आणि हा 0 1. म्हणजे कितीचा आहे हा 308. समजून राहिलं. अजून एक देतो लागला सेकंड, असंच देतो एक. हे करून टाक. 364816. हम्म? 604. तर पहिला तो ऑब्विसली 6636 चाललास. हे राहिले 0. वरता कोण येते रे 48. हे 6 किती 12. इथे एक नंबर इथे एक नंबर. 48चा भाग जाणारच नाहीये. तर नंतरचा ग्रुप खाली घ्यायसाठी काय घ्यायचा 0. येतात 16, ठीक आहे. इथेही 0 येऊनच जातो. मग 6 साठी पेअर काय आहे 4 आणि 6. मग एकतर 4 येणार नाही तर कोण येणार 6 येणार, ठीक आहे. तो ऑब्विसली 4 येईल. 4 चौक 16 आणि 12 चौक 48, ठीक आहे. तो आन्सर काय झाला मग 604. समजले का मग आता, ठीक आहे. हे सर्व प्रकार आपले झाले समजा. इथं पॉइंट वाले आले, ठीक आहे, आणि हे वाले पण आले. अजून काही आता उरलं असेल तर सांगा मला. 5 अंकी झाले, ठीक आहे. आणि काही जणांना प्रश्न पडतो, जसं आता पॉईंट नंतर 2 डिजिट आले, पॉईंट नंतर 4 डिजिट आले, पॉईंट नंतर 3 डिजिट आले, तर पॉईंट नंतर 3 डिजिट येतच नाही किंवा 1 डिजिट येतच नाही. असं का बरं, कारण तुम्ही याला क्लिअर करू. जेव्हा आपण समजा एखाद्या संख्येचा स्क्वेअर म्हणतो, ठीक आहे. समजा आता मला 39.8 चा स्क्वेअर करायचा आहे. म्हणजे मला काय करायचं आहे 39.8 इंटू 39.8. येस ऑर नो. स्क्वेअर जेव्हा करायचा आहे तर त्या संख्येचा आपण काय करतो फक्त गुणाकार करतो. याचं जे काही XYZ आन्सर येईल, ठीक आहे, तो आपण पॉईंट कसा देऊ, पॉईंट नंतर एक डिजिट, पॉईंट नंतर एक डिजिट, आलेल्या आन्सरला 2 डिजिट सोडून पॉईंट. समजा 2 2 असते तर 4 डिजिट सोडून पॉईंट, 3 3 असते तर 6 डिजिट सोडून. समजून आलं का. कधी कधी काय होते फक्त, कारण एक आला होता माझ्याकडे मुलगा घेऊन, तो त्याच्यात काय होते की आपलं जे कॅल्सी वगैरे राहते त्याच्यावर जे आपण नंबर्स टाकतो, त्याच्यात कधी कधी 9 अंक येतात. आय थिंक 9 नंबर्सच येतात ना त्याच्यात कॅल्सीच्या याच्यावर बोर्डर, ठीक आहे. तर त्याच्यात पॉईंट नंतरचे, म्हणजे आता 9 नंतरचे नंबर तिकडे दबून जातात. तर मग तसा नंबर तो पोरगा घेऊन आला माझ्याकडे. सर म्हणे तुम्ही तर म्हटलं हे आलंच नव्हतं, तिथं आलं म्हणे असं. म्हटलं एक काम कर, मॅन्युअल कॅल्क्युलेशन कर, तुला माहित पडते किती डिजिट नंतर पॉईंट येतात. कारण कॅल्क्युलेटरवर त्याच्या वरचे नंबर बसत नाही, म्हणून ते तिकडचे नंबर देत नाही.
तर आपण जर करून पाहिलं तर ते बरोबर तेवढेच येते. म्हणजे पॉईंट नंतरचे जे डिजिट आहे ते इव्हनच येणार आहे. 2, 4, 6, 8, 10 अशा पैकीच काहीतरी येईल. क्लिअर आहे का? ठीक. चाहे तो आपण यांना छोट्या नंबर्सचे स्क्वेअर रूट काढू शकतो, म्हणजे जो की इनपरफेक्ट आहे, स्क्वेअरच नाही आहे समजा कुठल्या संख्येत. जसं आता 7 आहे, कशाचा स्क्वेअर रूट काढायचा आपल्याला? ओनली 7चा. ठीक आहे, तर काय करायचं बघ. आता 7 एकच नंबर आहे, ठीक आहे, तर एकच ग्रुप. तो पहिला याला काय द्यावं लागेल? 2 2 4. तर 7 मधून 4 गेले, 3 राहिले. ठीक आहे, तर हे 2 आणि 2 किती? 4. मग इथे एक नंबर, इथे एक नंबर, याच्या जवळ पोचायचा. आता याच्या इकडे काही बाकी आहे का? नाही. तर हा 2 तर आपला झाला. मग आता याच्यासाठी घ्यावं लागते पॉईंट. तिथं कशाचा यूज करावं लागते? पॉईंटचा. कारण नंतरचा नंबर बाकी असता तर आपण 0चा यूज केला असता नंतरचा ग्रुप खाली घ्यायसाठी, पण इथं नंतरचा ग्रुप आहेच नाही, तर मग पॉईंट. मग आता साध्या भागाकारामध्ये आपण 1 0 घेतो, इथं किती घ्यावं लागतात? 2 0. ठीक आहे, मग आता 300च्या जवळ जायसाठी काय टाकावं लागेल इथं? समजा मी 6 टाकला, तो 6 6 36, 6 चौक 24 आणि 3 किती रे? 70. आणि समजा 7 टाकला तर 7 7 49, 7 चौक 28 आणि 4 32. तर हा मोठा होते, हा चालते. ठीक आहे, म्हणजे काय टाकावं लागेल? 6 276. मग किती राहते बाकी? 24. बस झालं. आपल्याला एवढं जरी सापडलं तरी ठीक आहे. मग त्याचा आन्सर किती झालं? 2.6. क्लिअर आहे काय म्हणायचं? ठीक. समजा आपल्याला रूट 13चा काढायचा. कितीचा काढायचा आहे? 13चा. तो पहिला किती जाईल? 3 3 9. 13तून 9 गेले किती रे? 4. ठीक आहे, हे 3 आणि 3 6. इथे एक नंबर, इथे एक नंबर, तो हा 3 तो आहेच. पॉइंट घेऊन काय टाकायचे? 2 0. ऑब्विसली अगेन किती ते? 6. 6 6 36, 6 6 36 आणि 3 39. 400 मधून 396 गेले किती राहिले? 4. बस हा 6 लिहून घ्या. म्हणजे रूट 13ची व्हॅल्यू किती आहे आपल्याजवळ? 3.6. समजून राहिलं का? लिहून घ्या. तो हे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये कामात पडते, म्हणून तुम्हाला लिहून. आणि खूप चांगली प्रॅक्टिस करा स्क्वेअर रूटची. भरपूर सारा यूज आहे. मी दोन्ही व्हिडिओ अपलोड करून देतो लागल्यास. त्या दिवसचा केलेला आहे. पुन्हा तुम्हाला रिवाइज करायचं असलं करून घेत चला. काही जुने व्हिडिओ आहे स्क्वेअर रूटचे, पण ते कन्फ्युज करून टाकतील. हे आताचेच बघा तुम्ही रिसेंट वर, कारण त्याच्यात अजून एक मेथड सांगितलेली आहे. तशा 3 मेथड होत्या माझ्याकडे स्क्वेअर रूटच्या. मला पहिली जर परफेक्ट आली तर मग ते दुसरी करायची आवश्यकता नाही, म्हणून दुसरी स्किप केली आणि डायरेक्ट तिसरीवर आलो आपण. कारण पहिल्या आणि दुसरीमध्ये मग कन्फ्युजन होऊन जातं. पाठांतर सुरू केलं होतं आपण बॅच मध्ये? काही घेतलं होतं? कुठं होतं? काहीतरी सांगितलं होतं ना लास्ट टाइम? 13 14चा पाडा वगैरे, स्क्वेअर वगैरे काहीच नाही घेतलं तुमचं? ठीक आहे, जाऊ द्या. उद्याला 20 पर्यंत क्यूब पाठ करून येतो. उद्याला बघायचं आपल्याला क्यूब. काय बघायचं आपल्याला? क्यूब. उद्याला किती पर्यंत क्यूब पाठ करून यायचे? 20 पर्यंत. ऍटलिस्ट 15 पर्यंत तरी झालेलेच असले पाहिजे. कमीत कमी किती? 15, आणि जास्तीत जास्त 20 पर्यंत करून. ठीक आहे, आजचं काय आहे मग? कृष्ण जन्माष्टमी. तो लक्षात घ्या 2 मिनिटासाठी. पृथ्वी तलावर जन्मलेला एकुलता एक व्यक्ती ज्याने सांगितलं की मी देव आहे, असं कोण आहे? कृष्ण. बाकी सर्वांनी सांगितलं की मी अवतार आहे. म्हणजे बाकी जेवढे जन्म झाले त्या सर्वांनी काय सांगितलं? की मी काय आहे? अवतार आहे. एकुलता एक व्यक्ती आहे ज्यांनी सांगितलं की मी काय आहे? देव आहे. असं म्हणणारा व्यक्ती कोण आहे? फक्त कृष्ण. आणि त्यांनी कर्मही त्याच प्रकारे केले तुमच्या माहितीसाठी. म्हणजे कृष्णाच्या बाबतीत जर बघितलं तुम्ही, तो जन्म झाला तेव्हापासूनच अडचणी सुरू झाल्या. जन्म झाल्या तो सोडूनच द्या, जन्म व्हायच्या पहिल्यापासूनच अडचणी सुरू होत्या. की आई वडील कुठं आहे? जेलात होते, मामानं जेलात टाकून ठेवलं होतं, है ना. आणि भरोसा कोणावरच नाही ठेवायचा. मला वाटतं त्या दिवशी कोल्हापूरची घटना मामानंच केलेली आहे. कोल्हापूरची जी रेपची घटना झाली ती सख्या मामानं केलेली घटना आहे. येतं लक्षात? तो
तो पहिल्यापासून जन्माच्या आधीपासूनच अडचणी काय होत्या, सुरू होत्या. बरोबर आहे, ठीक. आता कृष्णाच्या बाबतीत जर बघितलं तर कृष्णाने सर्वात पहिली राक्षसीन कधी मारली, म्हणजे त्यांचं एज काय होतं त्यावेळेला माहिती आहे का तुम्हाला? किती? सर्वात पहिली जेव्हा राक्षसीन मारली तेव्हा कृष्ण किती वर्षाचे होते? तर तुमच्या माहितीसाठी ते होते 3 महिन्याचे फक्त. किती महिन्याचे होते? 3 महिन्याचे. त्यांनी पहिली राक्षसीन मारली पुतना. पहिली राक्षसीन कोणती होती? पुतना, जी की दूध पाजायला आलेली होती, पाठवलेली होती. येतं लक्षात? तो पहिली राक्षसीन जे मारलेली आहे ती किती वर्षाच्या वयात मारली? फक्त म्हणजे वर्षही नाही, किती महिन्याचे होते? फक्त 3 महिन्याचे. मग त्यांनी सर्व जे काही कला केलेल्या आहेत इथं जन्मामध्ये है ना, त्या सर्व कशा केल्या? देवत्व दाखवून केल्या. त्याच्या आधीचा जर जन्म बघितला तुम्ही रामाचा, तर तिथे एकही देवत्व त्यांनी वापरलेलं नाही. म्हणजे रामाच्या जन्माच्या वेळेला त्यांनी पहिला राक्षस मारला होता वयाच्या 14-15 वर्षी. कधी? 14 ते 15 वर्ष झाल्यानंतर, वय झाल्यानंतर पहिला राक्षस मारला. आणि जेव्हा कृष्णाचा जन्म घेतला त्यावेळेस कधी? पहिल्या 3 महिन्यातच पहिली राक्षसीन मार. आणि त्याच्यानंतर ते लहान असतानाच आपल्याला माहित आहे बरेच अटॅक त्यांच्यावर झालेले आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला हे माहित असेल, म्हणजे लिंक बघा, कर्म कसं लिंक होते. बाकी सर्व राक्षस लहान वयात मारले, पण कंसाले मारायला 14 वर्ष लागले. कंस मामा जो होता, ठीक आहे, कंसाला मारायला वयाच्या कितव्या वर्षी गेले? का बरं? जर हे बाकीचे राक्षस मारू शकत होते तर कंसाला जाऊन काऊन नव्हते मारू शकत? आणि 14 वर्षच काऊन? 15 काऊन नाही? 16 काऊन नाही? 10 काऊन नाही? 11 काऊन नाही? 20 काऊन नाही? 14च काऊन? मागच्या जन्माचे कर्म. कारण हा त्यांच्या आईने विचारलेला प्रश्न आहे की बेटा, मला वाचवायला यायला तुला 14 वर्ष का बरं लाग? तर तो जो जन्म आहे तो कैकेयीचा आहे. कोणाचा आहे? कैकेयी. जो रामाच्या जन्मात रामाला स्वतःच्या आईपासून 14 वर्ष काय ठेवलं होतं? दूर ठेवलं होतं. येतं लक्षात? या जन्मातली जी यशोदा आहे त्या जन्मातली कौशल्य आहे. म्हणून 14 वर्ष कोणाजवळ राहिले? आईजवळ राहिले. म्हणजे कोणाजवळ? तिथल्या कौशल्यजवळ. आणि इथे 14 वर्षाचा वनवास कोणाला भोगावा लागला? आईले भोगावा लागला. म्हणजे आई कुठं होती? जेलात. तर कर्माचे फळ कोणाला सुटत नाही. तर कर्मावर व्यवस्थित लक्ष देत चला. आपलं जे काही जीवन आहे, स्वतःचे आई वडीलच नाही सुटून राहिले आपण तर खूप दूरचे राहिलो. समजू राहिलं का? तर कर्मावर व्यवस्थित लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण कर्म, तुम्ही कुठल्याही येते असा, तुमच्याजवळ कर्म फिरून येते म्हणजे येते. तुम्ही माना की नका मानू, कर्माचं चक्र आहे म्हणजे आहे. क्लिअर आहे? चल, उद्याला काय करून यायचं आहे? क्यूब कितीपर्यंत? 20 पर्यंत. चल, ठीक.